नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि प्रत्येक महानिकालासंदर्भातली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आत्ताची मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान भवनात दाखल झाले. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी नार्वेकर हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. तर विधान भवनातच आमदार अपात्रतेच्या निकालाचं आता वाचन होणार आहे ठीक 4 वाजता. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. थेट जाऊयात विनायककडे. विनायक, बरोबर आहे. ज्या पद्धतीनं सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते या निकालाकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या अनेक दिवसापासून ही सगळी सुनावणी जी आहे ती सुरू होती. ही सुनावणी आता संपल्यानंतर आजचा हा महत्त्वाचा दिवस जो आहे तो महानिकालाचा असणार आहे. साहजिकच या 34 सगळ्या याचिका होत्या. या याचिकांचं संपूर्ण निकाल वाचन जे आहे ते केलं जाणार आहे. 6 वर्गीकरण ज्या याचिकांचं केलेलं आहे, 6 भागात त्याचं निकाल वाचन आज संध्याकाळी 4 वाजता करतील. सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहे ते विधान भवनात आलेले आहेत. संपूर्ण आढावा जे आहे ते आता घेणार आहेत. आजचा हा निकाल देण्याच्या आधीचा आढावा जो आहे तो अधिकाऱ्यांसोबत ते आता घ्यायला सुरुवात करतील आणि त्यानंतर संध्याकाळी 4 नंतर हा निकाल जो आहे तो वाचला जाईल. थोड्या वेळापूर्वीच राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की असा हा निर्णय जो आहे तो एक बेंचमार्क ठरणार आहे, एक ऐतिहासिक असा निर्णय असणार आहे. शेड्यूल 10 बाबतची जी स्पष्टता हवी आहे ही स्पष्टता सुद्धा या निकालातनं समोर येईल असंही त्यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे कोण पात्र ठरणार कोण अपात्र ठरणार हे संध्याकाळी 4 नंतरच ठरेल. परंतु दिवसभर आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण घमासान जे आहे ते या निकालाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहजिकच राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे की जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत या निर्देशानुसारच हा निकाल जो आहे तो मी लावणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे साहजिकच आहे आपण आता याचीच वाट बघावी. नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.